महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन इथल्या नूतनीकृत इमारतीचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलाय आणि या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कार्यक्रमाला अनुपस्थिती होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा इमारतीचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, बालभवन या इमारतीचा लोकार्पण सोहळा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेला आपल्याला पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा उपस्थित आहेत, परंतु एकनाथ शिंदे मात्र या कार्यक्रमाला गैरहजर राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळपासून त्यांचं जे शेड्यूल आलेलं आहे किंवा कार्यक्रमाची जी पत्रिका त्यांची येते त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि स्वतः एकनाथ शिंदे यांच्या विभागांकडून सुद्धा ते हजर राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली होती। परंतु आता मात्र एकनाथ शिंदे जे आहे ते गैरहजर राहिलेले पाहायला मिळतात। जी चर्चा सुरू झाली की विधान परिषदेच्या जागा वाटपावरती जो तिढा सुरू आहे त्याच अनुषंगाने कुठेतरी एकनाथ शिंदे गैरहजर राहिलेत का, हा चर्चा जी आहे ती तशी सुरू झाली। नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।